नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास तिडके बाल विकास प्रकल्प अधिकारी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, आपण सीडीपीओ खात्यांतर्गत सीडीपीओ वर्ग 2 खात्यांतर्गत सीडीपीओ वर्ग 2 या परीक्षे संदर्भात 2025 ची ही जी परीक्षा आहे ह्या परीक्षे संदर्भात मार्गदर्शन करत आहोत. तर या संदर्भात मला बरेचसे फोन आले की सर, ग्रामीण सुपरवायझर ग्रामीण पर्यवेक्षिका हा फॉर्म भरू शकतात की नाही. कारण बऱ्याच जणांची गल्लत होते. त्यामध्ये काय केलं जाते की महिला व बाल विकास विभाग म्हटलेलं आहे, महिला व बाल विकास विभाग आणि आणि इकडं म्हणलेलं आहे काय, ग्राम विकास विभाग. ग्राम विकास विभाग. आता महिला व बाल विकास म्हटलं ना तर इथं आहे बघा मुख्य सेविका. इथं आहे मुख्य सेविका, ज्या शहरीच्या सुपरवायझर्स आहेत मुख्य सेविका. आणि इकडे इकडे त्यांचा शब्द दिसतच नाही. मग बऱ्याच वेळेस काय करतात, ग्राम विकास विभाग सोडून ग्रामीणच्या सुपरवायझर सुद्धा महिला व बाल विकास विभाग म्हणजे टिक करतायत आणि त्याच्यानंतर मुख्य सेविका हा फॉर्म भरतायत. तर तसं करू नका. फॉर्म जरी एक्सेप्ट झाला तरी तो चुकीचा आहे. तर मग काय करायचंय, तर ग्रामीण ज्या काही सुपरवायझर आहेत, पर्यवेक्षक आहेत, त्यांनी ग्राम विकास विभाग जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ग्राम विकास विभागातनं 7 नंबरचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करायचे. जिल्हा तांत्रिक सेवा गट क, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, पर्यवेक्षिका कॉमा काय, व्यपगत होणारी म्हणजे समाज कल्याण पर्यवेक्षिका कॉमा व्यपगत होणारा सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रवर्ग. तर तो ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि तुम्ही फॉर्म भरायचा आहे. म्हणजे ग्राम विकास विभागातील जेवढ्या काही आता सुपरवायझर आहेत ग्रामीण भागातील, त्या सुद्धा या परीक्षेला पात्र आहेत आणि त्या सुद्धा काय करणार आहेत, परीक्षा देणार आहेत, यश मिळवणार आहेत. 258 पैकी एक पद तुम्हाला निश्चितच मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. याचं मार्गदर्शन काय करायचंय तर त्याच्यासाठी मी आहे. तुम्हाला जर माझं मार्गदर्शन हवं असेल, या संदर्भात मोफत मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही काय करायचं, 9373 आता यामध्ये आपण या विषय या क्रमांकावर 9373 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. यामध्ये आपण जो काही घटक तुम्हाला मार्गदर्शन करत असताना मी मार्गदर्शन करेल तो तुमच्या मस्तकात कसा डायरेक्ट जाईल याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुमचा रिझल्ट सुद्धा यायलाच हवा. तर त्यासाठी तुम्ही या क्रमांकावर संपर्क साधा. सोबतच आपलं पुस्तक 14 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात येते, तर ते पुस्तक सुद्धा तुम्ही घ्या. ते पुस्तक तुम्हाला हवं असेल तर आज त्याची कॉपी एक बुक करा. तर ते जे आहे याच नंबरवर तुम्ही बुक करा, तुम्हाला ते पुस्तक घरपोच मिळेल. आम्ही तसं तर वेगवेगळ्या दुकानावर पाठवण्याचा प्रयत्न करू, पण काही जिल्ह्यांमध्ये नाही पोहोचले तर तुम्ही आज बुक करून ठेवला तर तुम्हाला आल्या आल्या 14 तारखेला आम्ही स्पीड पोस्ट करू. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल. मग हे ग्राम विकास विभागाच्या म्हणजेच आपल्या ज्या ग्रामीण मुख्य सेविका आहेत, पर्यवेक्षक आहेत, त्यांना सुद्धा हा फॉर्म भरता येतो. सोबतच आता काही 2-3 दिवसांमध्ये कदाचित जे काही कनिष्ठ संरक्षण अधिकारी असतील त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी मिळेल. तुर्तास ग्रामीण ज्या काही सुपरवायझर्स आहेत त्यांना ऑल द बेस्ट. तर आपण मिळून जिंकूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमची जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा. त्यांना सांगा हवप कैलास महाराजांचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचा लाभ सर्वांनी घ्यावा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.